चला आता ओझोन डिप्लिशन. ओझोन डिप्लिशन काय आहे, एकदम बढिया टर्म आहे, खूप सारे क्वेश्चन याच्यावर मी दिसायला भेटतात. तर एअर पोल्युटनमुळे या सगळ्या गडबडी आपण बघत आहोत, आपण परिणामच बघत आहोत, अजून परिणाम बघत आहोत. परिणाम कमी कसा करायचा तो एक टॉपिक आहे, तो टॉपिक झाला का मग संपून गेलं, सगळं झालं. ठीक, तर आता होणारे परिणाम तर बघून घेऊया, काय काय परिणाम होतात. तो ओझोन लेअर अँड डिप्लिशन. ओझोन लेअर आणि याचं डिप्लिशन काय होतं बरं का, बघा आता. तर ओझोन लेअर अँड डिप्लिशन याच्याकडे जर तुम्ही बघायला गेलात तर मला काय दिसायला भेटतं बरं का, की आपला ओझोनचा लेअर कुठे आहे, स्ट्रॅटोस्पियरमध्ये. स्ट्रॅटोस्पियरमध्ये पृथ्वी, ट्रोपोस्पियर, याचं जे काही आहे इथं स्ट्रॅटोस्पियर आहे. तो स्ट्रॅटोस्पियर जो की हा लेअर आपल्याला दिसायला भेटत असतो, याच्यामध्ये काय होत असतं बरं का रे, तर याच्यात काय होत असतं, याच्यामध्ये ओझोनचा लेअर आहे. तर ओझोनचा लेअर आपल्यासाठी चांगला असतो. ओझोनचा लेअर आपल्यासाठी चांगला काय आहे, कारण की सूर्याकडून येणारे जे की रेडिएशन असतात त्याच्यामध्ये अल्ट्राव्हायलेट रेडिएशन पण असतात. अल्ट्राव्हायलेट रेडिएशनला आपण हार्मफुल रेडिएशन म्हणतो. हार्मफुल रेडिएशन कोणाला असतात बरं काय, हे माणसाच्या स्किनला जे काय आहे, स्किनचे कॅन्सर करतील. सो अल्ट्राव्हायलेट रेडिएशन जे काही आहेत ते माणसासाठी घातक असतात, ते जे काही आहेत ते वनस्पतीसाठी पण घातक असतात. सो प्लांट आणि ॲनिमल हे दोघांसाठी अल्ट्राव्हायलेट रेडिएशन हे घातक असतात, राईट का. ते हार्मफुल रेडिएशनला रोखण्यासाठी आपल्या स्ट्रॅटोस्पियरमध्ये ओझोनचा लेअर असतो, हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. ठीक आहे, आता ओझोन लेअर डिप्लिशन आपण बघणार आहोत, की ओझोन लेअर जो की आहे ते ओझोन लेअरची थिकनेस कमी होत असते. तर ओझोन लेअरची थिकनेस कमी होत असणे त्याला म्हणतात आपण ओझोन लेअर डिप्लिशन. त्याला कोणी कोणी काय म्हणतात, छिद्रे पडणे, राईट का. जेव्हा आपण तुम्हाला म्हणतात ना ओझोन लेअर म्हणजे छिद्रे पडले, ओझोन लेअरमध्ये छिद्रे पडत नाही, राईट काय, असा पण प्रश्न आलाय बरं का. जर तुम्हाला ओझोन होल म्हटला तर त्याचा मिनिंग काय होतो, तर ओझोन होलचा मिनिंग असा होत नाही की ओझोनच्या लेअरमध्ये खड्डे पडलेले आहेत. ओझोन होल झाला याचा अर्थ असा, ओझोनचा जो लेअर आहे त्याची थिकनेस कमी झाली. ओझोनचा लेअर जो काय आहे त्याची थिकनेस कमी झाला आहे, याचा काय अर्थ होत असतो की ओझोन होल आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने. आता हे काय घडतं बरं का, तर लक्ष द्या. आपल्याला माहिती आहे जो ओझोन असतो त्या ओझोनला आपण O3 म्हणत असतो, राईट का. सांगा बरं का रे, ओझोन जो काही आहे, ओझोन एक एअर पोल्युटंटचं पण काम करत असतो. ओझोन जो काही आहे तो आपल्यासाठी चांगला पण आहे. स्ट्रॅटोस्पियरमध्ये असेल तर आपल्यासाठी चांगला आहे, पण ट्रोपोस्पियरमध्ये असेल तर आपल्यासाठी वाईट आहे. मग ओझोन जो काही आहे, ओझोन हा कोणता एअर पोल्युटंट आहे सांगा पटकन. ओझोन हा कोणता एअर पोल्युटंट आहे रे, सांगा पटपट. सेकंडरी. तो सेकंडरी एअर पोल्युटंट आहे. आता लक्षात द्या काय झालं बरं का, अंटार्क्टिका जो की आहे, अंटार्क्टिकाचा जो काही प्रदेश आहे, त्या अंटार्क्टिकाच्या ठिकाणी आपल्याला काय दिसायला भेटलं 1985मध्ये. ठीक आहे, तो 1985मध्ये काय झालं, अंटार्क्टिकावरती जे काही आहे ना, सायंटिस्ट लोकांनी काय केलं बरं का, लोकांनी ओझोन लेअरचा अभ्यास केला. ठीक आहे, तर ओझोन लेअरचा त्यांनी अभ्यास केला आणि त्यांना काय दिसायला भेटलं गड्या, की 1977 पासून ते 1984 पर्यंत, राईट का, त्यांनी अभ्यास केला असेल खूप सारा. तर 1977 पासून ते 1984 पासून एवढा जो काही टाईम आहे, तो अंटार्क्टिकाचा जो काही पार्ट होता तिकडचा, त्या पार्टमध्ये ओझोन लेअरची 40% जी काही आहे ती त्यांना काय डिक्रीज होताना दिसलं, राईट का. तर जो ओझोनचा लेअर होता तो ओझोनचा लेअर 40%ने रिड्यूस होताना दिसायला भेटतो. तिकडे कधीची बात करतो मी, 1977 पासून तर 1984. तर 1977 पासून 1984 एवढ्या टाईममध्ये ओझोनचा जो की थर होता स्ट्रॅटोस्पियरमध्ये, त्याच्यामध्ये 40%ची घट दिसायला भेटली. कोणाला, तर त्या संशोधकांना, त्या सायंटिस्ट लोकांना. ठीक आहे, तर मग आता याच्याबद्दल तुम्हाला प्रश्न विचारून घेतील. काय प्रश्न विचारतील बरं का, की ओझोन लेअरमध्ये होणारं जे की डिप्लिशन आहे ते सगळ्यात अगोदर कधी कुठे बघितलं गेलं, तर अंटार्क्टिकाच्या प्रदेशा ठिकाणी दिसायला भेटलं. कधी, 1985. तर 1985च्या वेळेस जे की आहे ओझोनचा जो की थर होता, तो ओझोनचा थर आपल्याला काय झाला आहे, तो ओझोनचा थर कमी होताना दिसायला भेटला आहे पहिल्यांदा. कोणते, तर जे काही अंटार्क्टिकेमध्ये असणारे सायंटिस्ट आहेत त्यांना. ही बात आपल्याला चांगल्या पद्धतीने माहीत होती. तर आता पुढे जर बघायला गेलं तर ओझोनबद्दल काय काय आपण बघूया. घडतं काय, लक्ष द्या. इथे दिली माहिती बघा. तो लेअर अर्थ स्ट्रॅटोस्पियर दॅट कन्सिस्ट ऑफ द लेवल ऑफ द ओझोन, बरोबर. दिस लेअर प्रोटेक्ट द अर्थ फ्रॉम द सन्स हार्मफुल UV रेडिएशन ॲब्सॉर्ब किती टक्के, 90%. बघा 97 ते 90% जे की आहेत ओझोनचे लेअर, स्ट्रॅटोस्पियरमध्ये असणारा ओझोनचे लेअर 97 ते 99% एवढा UV रेला ॲब्झॉर्ब करून घेत असतो. त्यामुळे आपला बचाव होत असतो UV रेपासून, बरोबर का, फ्रॉम द सन. इट ॲब्सेन्स ओझोन लेअर मिलियन ऑफ द पीपल वुड अफेक्ट बाय द स्किन डिसीज इन्क्लुडिंग कॅन्सर, वीक इम्युनी सिस्टीम. जर का समजा ज्या ओझोनच्या लेअरमध्ये जर का समजा घट दिसायला भेटली किंवा थीन झाला किंवा ओझोनचा लेअर डिप्लिशन झाला, तर त्याच्यामुळे जे की आहे त्वचाचे खूप सारे रोग जे की आहेत प्राण्यांना दिसायला भेटत असतात, माणसांना किंवा प्राण्यांना दिसायला भेटतील. आणि दुसरी महत्त्वाची बात म्हणजे काय, इम्युनिटी सिस्टीम जी काय ती सुद्धा डिक्रीज होताना दिसायला भेटत असते. तर हे परिणाम आपल्याला लगेच दिसायला भेटतात. पुढे, UV radiation would also affect the environmental adversely leading in a decrease of the productivity. So UV रेडिएशन जी काही आहे त्याच्यामुळे आपल्याला काय दिसायला भेटेल बरं का,
UV रेमुळे मी तुम्हाला अगोदरच बोललो की वनस्पती आणि प्राणी यांच्या डायरेक्ट सेल जर का डाय होत असतील, तर समजा प्लांटची जर का सेल जर का डाय होत असेल तर येणारी प्रोडक्टिव्हिटी जी काय आहे ती पण आपल्याला डिक्रीज होताना दिसायला भेटेल. सो UV रेडिएशन वुड ऑल्सो अफेक्ट द इन्व्हायरमेंटल ॲडव्हर्सली लिडिंग टू द डिक्रीज इन प्रोडक्टिव्हिटी. तो वनस्पतीपासून जेवढे काही प्रोडक्ट आपल्याला भेटत असतील त्यांचं प्रमाण कमी होऊन जाईल, कारण की का UV रेमुळे जे काय आहेत सेल डाय होत असतात प्लांटचे पण. पुढे फोना ऑन द अर्थ. फोना म्हणजे काय, ते वनस्पती प्राणी वगैरे जे असतील ते. सो फोना ऑन द अर्थ ॲडव्हर्सली अफेक्टेड बाय द ओझोन लेअर डिप्लिशन. तर लक्षात घ्या, ओझोन लेअर डिप्लिशनमुळे जे काही जीवजंतू असते, वनस्पती प्राणी जीवजंतू वगैरे जे काही असतील, जेवढे काही जीव असतील त्यांच्यावरती UV हा हार्मफुल रेडिएशनचा परिणाम होत असतो, राईट. आणि ओझोनचा लेअर जर का चांगला असेल स्ट्रॅटोस्फिअरमध्ये, तर 97 ते 99% जे काही आहेत आपले UV रेडिएशन जे काही ऑब्झर्व होऊन जात असतात. मग आता बघू पुढे. सो डिप्लिशन काय काय सांगितलं बघा. दिस हॅपन व्हेन द क्लोरीन. आता बघा गंमत, हे कशामुळे होत असते यार. आता जो काही ओझोनचा लेअर आहे ना, आपण बघितलं की कुठे असतो ओझोन, कुठे असतो हे बघितलं आपण, राईट का. आता हे कशामुळे होत असताना हे आपल्याला बघणं जरुरी आहे की ओझोन लेअरचं डिप्लिशन जे काही आहे, ओझोन लेअर डिप्लिशन हे कशामुळे होत असतं हे आपल्याला बघून घेणं जरुरी आहे, राईट का. सगळ्यात अगोदर तुम्हाला जे काही आहेत ना ते शब्द देतील. शब्द काय बरं का, जसं की काय, तो ओझोन लेअर डिप्लिशनमध्ये होण्यामागे जे काही आहे त्याचा सगळ्यात महत्त्वाचा असतो तो म्हणजे CF, क्लोरोफ्लोरोकार्बन, CFC. तो क्लोरोफ्लोरोकार्बन जो की आहे, हा क्लोरोफ्लोरोकार्बन आपल्याला कुठून भेटत असतो, हा तुम्हाला मी अगोदर पण सांगितलं बरं का. क्लोरोफ्लोरोकार्बन जो की आहे ते तुम्हाला दिसायला भेटत असतं आपल्या रेफ्रिजरेटरमधून. तो आपल्याला AC, जे की AC असतं, AC मधून आपल्याला दिसायला भेटत असतो, राईट. तो AC मध्ये एरोसोल्स असतात, एरोसोल जे काही असतात, एरोसोल वगैरे, किंवा दाढी वगैरे करताना जे काही क्रीम वगैरे यूज असतात त्याच्यामध्ये पण आपला CFC असतो. तर CFC बऱ्याच ठिकाणी दिसायला भेटत असतो. या CFCचं जर का वातावरणामध्ये जास्त परिणाम झालं तर हा CFC जो की आहे आपल्या याच्यामधला ओझोनचा जो की थर आहे त्या ओझोनच्या थरला डिप्लीट करत असतो. CFC सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट असतो, हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने लक्षात राहायला पाहिजे, ठीक आहे. आपण बघूया आता माहिती काय काय दिसायला भेटते बघा. ओके, इथं दिलेले मी बघा, हे 3 पॉईंट आहेत. हां, तो कशामुळे होतो. सो आपण पॉईंट काय उचलला आता की ओझोनचं डिप्लिशन कशामुळे होत असतं. ओझोन डिप्लिशन कशामुळे होत असतं, तर क्लोरोफ्लोरोकार्बन जो की आहे या क्लोरोफ्लोरोकार्बनमुळे होत असतं ओझोनचं डिप्लिशन. दुसरा पॉईंट, अनरेग्युलेटेड रॉकेट लंच. तो अनरेग्युलेटेड रॉकेट लंच म्हणजे काय बरं का, एक रॉकेट लॉन्च करण्यासाठी पण रेग्युलरली काहीतरी टायमिंग असेल ना, कुठे पण असं अनरेग्युलेशन जे की राहणार नाही, राईट का. सो अनरेग्युलेटेड रॉकेट लॉन्च जे की आहे याच्यामुळे सुद्धा जे की आहे आपल्याला काय दिसायला भेटत असतं, ओझोनच्या लेअरमध्ये डिप्लेशन दिसायला भेटत असतात, राईट का. सो अनरेग्युलेटेड रॉकेट लॉन्च जे काही आहे याच्यामधून ॲक्च्युली याच्यामधून जे काही नायट्रोजनचे कंपाऊंड आहेत ते पण रिलीज होताना दिसायला भेटतात याच्यातून. याच्याबद्दल पण स्टोरी आहे पुढे नायट्रोजन कंपाऊंड कोणते, NO. बघा नायट्रोजनचे कंपाऊंड कोणते, NO असतो, NO2 असतो आणि N2O असतो. याला म्हणतो नायट्रिक ऑक्साईड, याला म्हणतो नायट्रोजन डायऑक्साईड किंवा नायट्रोजन ऑक्साईड, याला म्हणतो मी नायट्रस ऑक्साईड, राईट का. हे 3 असतात आपले. तर मग आता मी तुम्हाला काय बोललो बरं का की आपल्या वातावरणामध्ये ओझोनचा लेअर त्याचं डिप्लीट व्हायचं कारण काय आहे, क्लोरोफ्लोरोकार्बन 1 नंबर, 2 नंबर असतो अनरेग्युलेटेड रॉकेट लंच, 3 नंबर आहे नायट्रोजन कंपाऊंड, 3 नंबर आहे नायट्रोजन कंपाऊंड. या 3 गोष्टीपासून, ठीक आहे. याच्यापासून आपलं जे काही आहे सर अजून बरेच अजून हॅलॉन्स असतो. हॅलॉन्स काय असतो सांगाल मी नंतर. हॅलॉन्स जो काय आहे, हॅलॉन्स झालं, नंतर मिथिल क्लोरोफॉर्म, सगळे नाव सांगून देतो बघा. हे 1 2 3 झाले, त्याच्या पुढे हॅलॉन्स लिहून घ्या. हॅलॉन्स, HALONS, ठीक. हॅलॉन्स झालं. मिथाइल क्लोरोफॉर्म, सो मिथाइल क्लोरोफॉर्म झालं. नंतर कार्बन टेट्राक्लोराइड, हे सगळे लिहून घ्या नाव. कार्बन टेट्राक्लोराइड, तर कार्बन टेट्राक्लोराइड झाला, मिथेन क्लोरोफॉर्म झाला, राईट का. सो मिथाइल क्लोरोफॉर्म झाला, हॅलॉन्स झालं, क्लोरोफ्लोरोकार्बन झालं. हे सगळे काय आहे बरं का आपले, तर आपल्या ओझोनच्या लेअरला डिप्लीट करण्यामागे हे एवढे कारणीभूत यांच्यामुळे होत असते, राईट का. तर ओझोनचा थर जे काही आहे तो हे करण्यामागे यांचा हात आहे. पुढे जर बघायला गेलं तर काय बरं का, आता गंमत बघा, इथे आपल्याला बात करायची आहे. कुठली बात, ही वाली. हां, दिस इज हॅपन व्हेन द ब्रोमीन ॲटम इन द ॲटमॉस्फिअर कम इन कॉन्टॅक्ट विथ द ओझोन. लक्षात घ्या रे, आता काय म्हणतोय, जे ब्रोमीन जे काही हॅलोजन ग्रुपमध्ये हॅलॉन्स, राईट का. हॅलोजन ग्रुप हॅलॉन शब्द यूज काय केला आहे ना मी, म्हणजे हॅलोजन वगैरे. लक्षात घ्या आता काय, तर आपल्याला काय दिसायला भेटतं बरं का की ज्या कांपाऊंडमध्ये हॅलोजनचे जेवढे काही जसं की काल मी तुम्हाला RX शिकवला,
एक्स शिकवला. याच्यामध्ये हा आपला काय होता, हॅलोजन होता. तर हा जो काही कंपाऊंड आहे समजा, हा कंपाऊंड वातावरणामध्ये पसरला. वातावरणामध्ये पसरल्यानंतर क्लोरीन जो आहे ना, समजा क्लोरीन सेपरेट झाला, तर क्लोरीन सेपरेट होऊन जर का समजा ओझोन सोबत रिॲक्शन जर का केली, तर ओझोनचा थर जो आहे ना डिप्लीट व्हायला लागून जातो. सांगायचं तात्पर्य काय आहे अल्टिमेटली, तर लक्षात घ्या. सांगायचं तात्पर्य काय आहे की वातावरणामधला ओझोनचा थर कमी होण्यामागे क्लोरीन आणि फ्लोरीन जे काही आहे यांचा सगळ्यात जास्त विषय असतो. कसा बरं का बघा. सो दिस हॅपन वेन द क्लोरीन अँड द ब्रोमीन ॲटम इन द ॲटमॉस्फिअर कम इन अ कॉन्टॅक्ट विथ द ओझोन. तर वातावरणामध्ये असणारा क्लोरीन जो काही कंबाईन फॉर्ममध्ये किंवा फ्री फॉर्ममध्ये असणारा जो काही क्लोरीन आणि ब्रोमीन आहे त्याचा कॉन्टॅक्ट ओझोनसोबत आल्यानंतर जो काही आहे परिणाम दिसायला भेटत असतो. जसं की फ्लोरोकार्बन बघा, फ्लोरोकार्बन याच्यामध्ये क्लोरीन आहे ना, तो हा कंपाऊंड आहे बरोबर की नाही. तो फ्लोरोकार्बनचा कॉन्टॅक्ट जेव्हा ओझोन सोबत येत असतो तो ओझोनचा थर जो काय आहे तो डिप्लीट होताना आपल्याला दिसायला भेटत असतो. तर ज्या कंपाऊंडमध्ये क्लोरीन आणि ब्रोमीन आहे त्यांचा कॉन्टॅक्ट जर का ओझोन सोबत झाला तर ओझोनचा लेअर जो आहे तो डिप्लीट होताना आपल्याला दिसायला भेटत असतो. काय परिणाम करतो बघा, एक वाक्य इथं दिलेलं आहे. वन क्लोरीन कॅन डिस्ट्रॉय 1 lakh मॉलिक्यूल ऑफ ओझोन. लक्षात घ्या रे, एक क्लोरीनचा ॲटम, लक्षात घ्या, या कंपाऊंडमध्ये होता क्लोरीन, या कंपाऊंडमध्ये होता क्लोरीन, राईट का. तर क्लोरीन आणि ओझोनची रिॲक्शन होणार, क्लोरीन सेपरेट होणार. आता एक क्लोरीनचा जो काही हे आहे ना अणू, तो एक क्लोरीनचा अणू ओझोनचे 1 लाख जे काही हे असतात मॉलिक्यूल ते काय करत असतो. आता ओझोन मॉलिक्यूल एक त्याला डिस्ट्रॉय करतात. इट इज डिस्ट्रॉय मोर क्विकली दॅन इट क्रिएटेड. लक्षात घ्या, ओझोनचा थर ज्या रेटने तयार होतो, ओझोनचा थर ज्या रेटने तयार होत असतो त्याच्यापेक्षा जास्त रेटने जे काही आहे त्याला संपवतात डायरेक्ट. लक्षात घ्या. तर वातावरणामध्ये असणारा क्लोरीन आणि ब्रोमीन जो काही आहे ते क्लोरीन ब्रोमीन हे ओझोनच्या थरमध्ये जर का पोहोचले तर ते ओझोनच्या याला काय करतात, डिप्लीट करून टाकतात. ठीक, मग बघा बरं काय. ओके, तो एक क्लोरीन मॉलिक्यूल डिस्ट्रॉय द ओझोन, डिस्ट्रॉय मोर क्विकली. नंतर पुढे आता मॉन्ट्रियल प्रोटोकॉल. सो मॉन्ट्रियल प्रोटोकॉल जो काही आहे ना, पुढे तुम्हाला मॉन्ट्रियल प्रोटोकॉल म्हणून एक हे शिकायला भेटणार आहे. काय बरं का, तर एक करार आहे, ते वेगवेगळे करार असतात, राईट का. सो मॉन्ट्रियल प्रोटोकॉल जो काही 1987 याच्यावरती क्वेश्चन आहे बरं का, लक्षात घ्या. सो मॉन्ट्रियल प्रोटोकॉल 1987 स्थापित झालेला आहे. यांनी काय केलं, स्टॉप द यूज ऑफ. सो याच्यानुसार याच्यावरतीच क्वेश्चन आहे पक्का, याच्यावरती लक्षात घ्या. सो मॉन्ट्रियल प्रोटोकॉल जो काही आहे त्यांनी काय सांगितलं, तर यांच्या एक करार होता 1987 मॉन्ट्रियल करार, मराठीमध्ये काय म्हणतात मॉन्ट्रियल करार. तर हा 1987 झालेला जो की करार होता, या करारच्या अंतर्गतमध्ये काय झालं बरं का, याच्यामध्ये काय झालं, स्टॉप द यूज अँड द प्रोडक्शन ऑफ इम्पोर्ट ओझोन डिप्लिटिंग सबस्टन्स. जे ओझोन डिप्लिटिंग सबस्टन्स आहेत, ओझोन डिप्लिटिंग सबस्टन्स कोणकोणते बरं रे, तर ओझोन डिप्लिटिंग सबस्टन्स तुम्हाला मी सांगितले, लक्षात घ्या. तर ओझोन डिप्लिटिंग सबस्टन्स जेवढे काही आहेत त्यांचा वापर कमी करा. तर ओझोन डिप्लिटिंग सबस्टन्सचा वापर कमी करा असं या करारामध्ये सांगितलेलं आहे. मिनिमाइज कॉन्सन्ट्रेशन ऑफ ॲटमॉस्फिअर टू प्रोटेक्ट द ओझोन लेअर इन द अर्थ. तर मॉन्ट्रियल तुम्हाला काय प्रश्न विचारतात ते, मॉन्ट्रियल प्रोटोकॉल हा कशाशी रिलेटेड आहे. काय प्रश्न विचारतात ते, मॉन्ट्रियल प्रोटोकॉल, मॉन्ट्रियल करार हा कशाशी रिलेटेड आहे, ओझोन लेअर डिप्लिशनसाठी. तर मॉन्ट्रियल करार 1987 च्या अंतर्गत काय आहे बरं का, तो करार कशाबद्दल आहे, त्या करारच्या अंतर्गत असं सांगितलं गेलं आहे की ओझोनला डिप्लीट करणारे जेवढे काही सबस्टन्स असतील त्यांचा यूज करायला थांबवा, राईट का, त्याच्यावरती बंदी घाला, अशा पद्धतीची बात होती. ठीक आहे, हे बात तुमच्या लक्षामध्ये आहे. पुढे जर बघायला गेलं तर काय, आता एक तुम्हाला सांगितले मी बरेचसे सबस्टन्स जे काही आहेत, बरेचसे सबस्टन्स तुम्हाला सांगून दिले मी ॲक्च्युली वरवरती की हे जे काही आहेत बाबा आपल्या ओझोनच्या डिप्लीट करण्यामागे यांचं कारण आपण बघितलं. ठीक, आता बघा इथे रिॲक्शन कशी दिसते. हां, रिॲक्शन ऑब्झर्व करा. आता तुम्ही जर बघायला गेला, हा क्लोरोमिथिन आहे, हा तर क्लोरोमिथिन हा एक कंपाऊंड आहे. हा क्लोरोमिथिन कंपाऊंड जो आहे ना आपल्या वातावरणामध्ये येतोय, राईट, UV रेडिएशनच्या कॉन्टॅक्टमध्ये येतोय. तो UV रेडिएशनच्या प्रेसेन्समध्ये काय होतंय, क्लोरीन वेगळा होऊन जातोय आणि CH3 जो आहे ना तो वेगळा होऊन जातोय. तर क्लोरीन जो वेगळा झालेला आहे तो ओझोनसोबत रिॲक्शन करतोय बघा. आणि आपल्याला माहिती आहे एक क्लोरीनचा ॲटम जो काही आहे तो ओझोन मॉलिक्यूलचे 1 लाख ओझोन मॉलिक्यूलला डिस्ट्रॉय करतो डायरेक्ट, राईट का. तर त्याच्यामुळे काय होईल बरं का, क्लोरीन आणि याच्यापासून क्लोराईड ऑक्साईड तयार होईल आणि ऑक्सिजन तयार होऊन जाईल. मग काय झालं, O3 गायब झाला की नाही, O3 गायब झाला, O3च्या ऐवजी ऑक्सिजन तयार झालं तिथं, बरोबर. आणि पुन्हा जर बघायला गेलं तर काय बरं का, याचं रिॲक्शन अजून ओझोनसोबत बघा डबल होते. म्हणजे इथं असणारा क्लोरीनचं रिॲक्शन ओझोनसोबत झालं आणि क्लोराईड ऑक्साईड तयार झाला. या क्लोराईड ऑक्साईड तयार होऊन पुन्हा ओझोनसोबत रिॲक्शन करतो आणि पुन्हा म्हणजे रेट बघा, रेट लक्षात येते का तुम्हाला. तर एखादा कंपाऊंड जो काही आहे, ज्या कंपाऊंडमध्ये क्लोरीन ब्रोमीन आहे, ओझोन डिप्लिटिंग कंपाऊंड जो काही आहे त्याच्यामधून क्लोरीन ब्रोमीन सेपरेट होऊन जातात. क्लोरीन ब्रोमीनची रिॲक्शन ओझोनसोबत होते, ओझोनसोबत रिॲक्शन होऊन ओझोन ठार करतात. नंतर क्लोराईडचा ऑक्साईड तयार झाला, क्लोराईडचा ऑक्साईड पुन्हा ओझोनसोबत रिॲक्शन करतो. अशा पद्धतीने ओझोनचा थर आपला डिप्लीट होत जातो. लक्षामध्ये, ते बात तुमच्या लक्षामध्ये ठेवायची.
आता बघा हे दिले ओझोन डिप्लिटिंग सबस्टन्स कोणकोणते आहेत बरं का, तर इथं दिलेले आहेत ओझोन डिप्लिटिंग सबस्टन्स कोणकोणते ते लक्षात घ्या. कोणकोणते? सो क्लोरोफ्लोरोकार्बन आहे आपल्याला माहिती आहे. कुठून भेटतो बरं का क्लोरोफ्लोरोकार्बन? रिफ्रिजरेटर आहे, एअर कंडिशनर आहे, सॉल्वंट, ड्राय क्लिनिंग एजंट, राईट का. तर तुम्हाला मी याच्याबद्दल आज काय काय सांगितलं होतं मी, तर ते जे काही असतात क्रीम्स, तर जे काही आहेत क्रीम असतात त्या क्रीममध्ये जे काही आहेत ना, फोममध्ये क्रीममध्ये, राईट, नंतर एअर कंडिशनरमध्ये आणि रिफ्रिजरंटमध्ये, हे तर दोन तर लक्षात ठेवा तुम्ही. रिफ्रिजरेटर, एअर कंडिशनर, सॉल्वंट, ड्राय क्लिनिंग यांच्यामध्ये आपला क्लोरोफ्लोरोकार्बन असतो, राईट का. तर क्लोरोफ्लोरोकार्बन ज्या ठिकाणाहून भेटत असतो त्याला बंदिस्त घालावा, काही बंदिस्त घालायला पाहिजे. त्यासाठी आपली संस्था जी की एक संस्था तिने पण काम केली होती, ते बघू पुढे. हॅलॉन्स. सो हॅलॉन्सचा वापर आपण कुठे करत असतो? फायर एक्सटिंग्विशर. तर फायर एक्सटिंग्विशरमध्ये आपण काय करत असतो? हॅलॉन्सचा वापर करत असतो. हा हॅलॉन्ससुद्धा आपला काय झाला? हॅलॉन्स सांगितला, क्लोरोफ्लोरोकार्बन सांगितला. नंतर कार्बन टेट्राक्लोराइड, हे सगळे नावं सांगितले तुम्हाला आय थिंक, राईट ना. तो कार्बन टेट्राक्लोराइड कुठे असतो? तो पण फायर एक्सटिंग्विशनमध्ये असतो. सो फायर एक्सटिंग्विशनमध्ये कार्बन टेट्राक्लोराइड असतो. फायर एक्सटिंग्विशनमध्ये बरेचसे असतात, BC समथिंग काहीतरी BCF होता, कार्बन डायऑक्साईड होता, राईट का. नंतर हॅलॉन्स जो काही आहे, हॅलॉन्स पण फायर एक्सटिंग्विशनमध्ये असतो. आता आपल्याला कळालं कार्बन टेट्राक्लोराइड. तो कार्बन टेट्राक्लोराइड जो काय तो सुद्धा फायर एक्सटिंग्विशनमध्ये असतो आणि तो काय करण्यामागे आपला जो की ओझोनचा लेअर आहे तो डिप्लीट करत असतो. पुढे मिथेन क्लोरोफॉर्म. तो मिथिल क्लोरोफॉर्म जो काय आहे एरोसोल. तो एरोसोल जे काही असतात ॲडिसिव्ह, काही ॲडिसिव्ह सबस्टन्स असतील चिटकवण्याचे किंवा एरोसोल जे काही असतात यांच्यामध्ये मिथिल क्लोरोफॉर्म असतं. आणि मिथिल क्लोरोफॉर्म जे काही आहे, या मिथिल क्लोरोफॉर्मचं वातावरणामध्ये मिक्सचर झाल्यानंतर मिथिल क्लोरोफॉर्म जो काय आहे त्याच्यामुळे सुद्धा ओझोनचा लेअर जो काय डिप्लीट होत असतो. पुढे हायड्रोफ्लोरोकार्बन. तो मी सगळे नावं सांगितले बरं का. क्लोरोफ्लोरोकार्बन्स, राईट का. क्लोरोफ्लोरोकार्बन्स हे आपलं एक हे झालं क्लोरोफ्लोरोकार्बन्स. हॅलॉन्स झाला, राईट. नंतर पुढे कार्बन टेट्राक्लोराइड, मिथेन क्लोरोफॉर्म आणि आपलं हायड्रोफ्लोरोकार्बन. सॉल्वंट क्लिनिंग, फायर एक्सटिंग्विशर, सॉल्व्हिंग क्लिनिंग, या सगळ्यांमध्ये जे काही दिसायला भेटत असतात. ओके, तर ही बात तुमच्या लक्षामध्ये ठेवून घ्या. पुढे तो आता इफेक्ट काय बरं का, ते इफेक्ट अजून आहेत बरं का, लक्षात घ्या. तुम्हाला अजून जर मी असं विचारलं क्लोरोफ्लोरोकार्बन कुठून लक्षात ठेवा बरं का. ते क्लोरोफ्लोरोकार्बन जे ना कुठून रेफ्रिजरेटर सांगितला, एअर कंडिशनर सांगितला, सॉल्वंट, ड्राय क्लिनिंग एजंट यांच्यामधून. अजून फोम असतात का, फोम कोणता फोम बरं का, जे फोमिंग एजंट असतील ना त्यांच्यामधून निघणारा जो की फोम असतो त्याच्यामध्ये पण असतात क्लोरोफ्लोरोकार्बन. नंतर इलेक्ट्रॉनिक्स ॲप्लियन्स जे असतात ना, इलेक्ट्रॉनिक ॲप्लियन्स, हे क्लोरोफ्लोरोकार्बन कुठे असतो मी ते सांगतोय. इलेक्ट्रॉनिक ॲप्लियन्स. सो इलेक्ट्रॉनिक्स ॲप्लियन्स स्वच्छ करण्यासाठी जे ना, इलेक्ट्रॉनिक ॲप्लियन्स स्वच्छ करण्यासाठी काही ड्राय क्लिनिंग हे वापरतात, राईट की नाही, त्याच्यामध्ये क्लोरोफ्लोरोकार्बन असतो. तर इलेक्ट्रॉनिक ॲप्लियन्स स्वच्छ करण्यासाठी जे काही क्लिनिंग एजंट वापरतात त्याच्यामध्ये क्लोरोफॉर्म आपला जो काही क्लोरोफ्लोरोकार्बन आहे तो असतो, ठीक आहे. नंतर पुढे ओके, हॅलॉन्स आपल्याला माहिती चांगल्या पद्धतीने, ठीक आहे. हे सगळ्या बाता तुम्ही आता जेवढं सांगितलं आहे हे रिव्हिजनमध्ये ठेवा. पुढे जाऊ. इफेक्ट. आता इफेक्ट काय बरं का, याचा इफेक्ट होणार आहे कशावरती? मानवी जीवनावरती, प्राण्यांवरती, वनस्पतीवरती, नंतर ॲक्वॅटिक लाईफवरती, सगळ्यांवरती आपल्याला परिणाम दिसायला भेटत असतात. आता काय परिणाम होतील बरं का, परिणाम बघायचे आहेत, ठीक आहे. तो परिणाम आपल्याला बघायचे. आता परिणाम कसे होतील बघा, दिलेले असतील काही तर. हां, आता ह्युमन हेल्थवरती कसे परिणाम होतील बरं का, चांगल्या पद्धतीने माहिती आहे. जर युव्ही रेट जर का समजा पृथ्वीपर्यंत पोहोचले, त्यांना जर का समजा ॲब्झॉर्ब केलं गेलं नाही ओझोनकडून, तर काय होणार आहे, तर आपल्याला दिसायला भेटेल जेवढ्या काही स्किन असतील ॲनिमलच्या, ते सगळ्या जे काही आहेत स्किनचे कॅन्सर जे काही कॅन्सर वगैरे होताना दिसायला भेटतील, राईट. ॲनिमलमध्ये बी तेच आणि आपल्या ह्युमन हेल्थसोबत पण तेच होणार आहे. नंतर इफेक्ट ऑन द इन्व्हायरमेंट. आणि इन्व्हायरमेंटमध्ये पण खूप जास्त जर बघायला गेलं तर युव्ही रे जे काही आहेत वनस्पती वगैरे जे आहेत त्या वनस्पतींना पण काय टाकते, डिस्ट्रॉय वगैरे करत असते, राईट. नंतर पुढे जर बघायला गेलात तर पुढचा काय बरं का, तर पुढचा पॉईंट सांगितला इफेक्ट ऑन द मराईन लाईफ. तर मराईन लाईफवरती इफेक्ट होत आहे, राईट. इन्व्हायरमेंटवरती इफेक्ट होत आहे, ॲनिमल आणि ह्युमन हेल्थवरती इफेक्ट होताना आपल्याला दिसायला भेटत असतो, ठीक आहे. याच्यावरती क्वेश्चन जर का आला तर लक्षामध्ये ठेवायला पाहिजे. तर कसं काय सांगितलं मी, कॅन्सर होत असतं माणसामध्ये, कॅन्सर होताना दिसायला भेटतील, इम्युनि सिस्टीम कमी होताना दिसायला भेटत असतात, राईट का. किंवा एजिंगचा प्रॉब्लेम पण होत असतो. सो युव्ही रे जे काय आहेत ना, युव्ही रे जास्तमुळे एजिंगचा प्रॉब्लेम माणसांमध्ये. एजिंग म्हणजे काय बरं का, तर ते जास्त वय दिसायला लागून जातं ते. नंतर पुढे
ॲनिमलमध्ये काय होतं, कॅन्सर होत असतं, डोळ्याचे कॅन्सर, स्किन कॅन्सर. त्या ॲनिमलमध्ये स्किन कॅन्सर, डोळ्याचे कॅन्सर वगैरे होत असतात. ह्युमन हेल्थमध्ये काय काय सांगितलं तुम्हाला, एजिंगचा प्रॉब्लेम, इम्युनि सिस्टीमचा आणि कॅन्सरचा प्रॉब्लेम, हे तिघं अगोदर सांगितले, हे आता सांगून दिले. ठीक. आणि इन्व्हायरमेंटमध्ये काय होईल ते पण आपल्याला चांगल्या पद्धतीने कळायचं. ठीक. पुढे जर बघायला गेलं तर काय, मराईन लाईफ. आता मराईन लाईफमध्ये काय घडत असतं, मराईन लाईफमध्ये जे की आहे, मराईन लाईफमध्ये काही छोटे छोटे बारीक बारीक जे की जीव असतात ते मरून जातात. आता ते बारीक बारीक जीव जर का मेले तर त्यांना खाणारे जे काही असतात त्यांच्यावरती परिणाम होत असतो. त्यामुळे फूड सायकल पुन्हा इथे जाऊन जे काही परिणाम होत असतो. सो फूड सायकलवरती पुन्हा परिणाम आपल्याला होताना दिसायला भेटत असतो. ओके. ओके. तर हे मॉन्ट्रियल प्रोटोकॉलची करताय काय सांगितलं आहे, मॉन्ट्रियल करार. हा मॉन्ट्रियल करार कधी झाला आहे, 1987. आणि मॉन्ट्रियल करारमध्ये काय सांगितलं आहे सांगा बरं का. मॉन्ट्रियल करारमध्ये काय सांगितलेलं आहे, फ्लोरोकार्बन आणि हॅलॉन्सचे जेवढे काही हे असतील ना उत्पादन आहे त्यांचा वापर आणि त्यांच्यावरती बंदी या करारानुसार घातली गेलेली आहे. ठीक आहे. मग झालं. आता जे काही आहेत ना, हे आपण इंटरनॅशनल इफोर्ट आणि याच्या सगळ्या 4-5 संस्था आहेत त्याच्याबद्दल आपण डिस्कस करून घेऊया. ठीक. सो मिटिगेशन कोणकोणते पॉईंट आहेत, ग्रीन हाऊस इफेक्ट लय मोठे चॅप्टर आहे बघा. आता संस्था कोणकोणत्या आहेत एक एक सांगतो. पहिली जी आहे, पहिली आहे आपला VIENA व्हिएना कन्व्हेन्शन फॉर द प्रोटेक्शन ऑफ ओझोन लेअर 1985 लक्षात घ्या. व्हिएना कन्व्हेन्शन फॉर प्रोटेक्शन ऑफ द ओझोन लेअर. राईट का. तर ही जे काही आहेत हे जे काही इंटरनॅशनल लेवलला जे काही आहे ना, अशी वेगवेगळ्या संस्था म्हणा, करार म्हणा, कमिटी म्हणा, असे बरेचसे जे काही आहेत तयार झालेले आहेत. कशासाठी, तो ओझोनचा लेअर डिप्लीट व्हायला रोखण्यासाठी. याचं नाव लक्षात ठेवा. तर मग बघा बरं का आता काय. सो काय सांगितलं तुम्हाला मी, व्हिएना कन्व्हेन्शन फॉर प्रोटेक्शन ओझोन लेअर, नाव लक्षात राहू द्या हे. ठीक आहे. तर 1985. तर याच्या अंतर्गत काय बरं का, तर जेवढे काही फ्लोरोकार्बन जे काही ज्या ठिकाणी, जसं की रेफ्रिजरेटर आहे, तो रेफ्रिजरेटरमधून फ्लोरोकार्बन बाहेर निघतो की नाही, राईट की नाही. मग रेफ्रिजरेटरवरती काय करायचं, बंदी घालायची. राईट का. हे सगळ्यांचं तेच आहे. व्हिएना कन्व्हेन्शनल फॉर द प्रोटोकॉल, हे जे काही आहेत ना आपले प्रोटेक्शन ॲक्ट वगैरे, या सगळ्यांच्या अंतर्गत जे काही आहे तेच आहे. तर बघा काय म्हणतात, फ्लोरोकार्बन जे काही आहेत त्याचं उत्पादन आणि त्याचं होणार जे की त्याचं जे की वातावरणामध्ये पसरणं जे की आहे त्याच्यावर जे आपल्याला काय करायचं आहे, त्याच्यावरती आपल्याला कंट्रोल आणायचं. राईट का. तो व्हिएना कन्व्हेन्शन फॉर द प्रोटेक्शन ऑफ द ओझोन लेअर याच्या अंतर्गतमध्ये फ्लोरोकार्बनचं उत्पादन आणि त्याचं जे काही आहे बाहेर वातावरणामध्ये पसरण्यावरती कंट्रोल आणणं, हे एवढं काम यांच्या अंतर्गत केलं जात होतं. पुढे 2 नंबरचा करार तुम्हाला मी सांगितलाच. कोणता, मॉन्ट्रियल करार. हवाला. सो मॉन्ट्रियल प्रोटोकॉल. तो मॉन्ट्रियल प्रोटोकॉल 1987 मॉन्ट्रियल प्रोटोकॉल 1987 यांच्या अंतर्गतमध्ये काय बरं का, तर जे फ्लोरोकार्बन असतील, नंतर हॅलोन्स असतील तर यांच्यावरती सगळं बंदी घालायची. तो लक्षात घ्या, डायरेक्ट बंदी. अगोदरचा जो काही होता तो अगोदरवाला काय करत आहे, कंट्रोल करत आहे, म्हणजे कमी वापरावं असं सांगत आहे. राईट का. पण मॉन्ट्रियल करारवाले डायरेक्ट बंदी. सो फ्लोरोकार्बन आणि हॅलोन्सचं जेवढं काही उत्पादन वगैरे होत असेल किंवा उत्सर्जन वगैरे होत असेल, उत्सर्जन म्हणजे काय, एखाद्या फ्रीजमधून बाहेर पडते. राईट की नाही. तर त्याचं जे की आहे त्याच्यावरती डायरेक्ट बंदी दिसायला भेटत असते. ओके. नंतर पुढे काय, हे झालं. हां. आणि या कराराच्या अंतर्गत अजून एक पॉईंट होता, जो काही मॉन्ट्रियल प्रोटोकॉल आहे यांचं मी तुम्हाला काय सांगितलं, मॉन्ट्रियल प्रोटोकॉल 1987 बद्दल काय सांगितलं मी, बंदी आणायची. राईट. बंदी आणायचा एक पॉईंट सांगितला. दुसरा 1996 हा करार कधी आला, हा करार कधी सांगितला गेला होता, 1987 तर 1996 पर्यंत जो काही आहे, 1996 पर्यंत जो काही आपले ओझोनचा जो काही ओझोन डिप्लिशन जे काही होत आहे, त्या ओझोन डिप्लिशन सबस्टन्सचा वापर पूर्णपणे थांबायला पाहिजे. या कराराच्या अंतर्गत बात लक्षात घ्या. 1996 पर्यंत जेवढे काही ओझोन डिप्लिटिंग सबस्टन्स आहे, ओझोन डिप्लिटिंग सबस्टन्स जेवढे काही आहे त्या पदार्थांचा वापर आणि त्यांची निर्मिती डायरेक्ट थांबवायला पाहिजे. म्हणजे काय, रेफ्रिजरेटरमधून निघतं की नाही ते. राईट का. तर त्यांचं जे काही प्रोडक्शन, आता जे रेफ्रिजरेटरचं प्रोडक्शनच थांबवायला पाहिजे डायरेक्ट, एवढं असा करार होता. सो 1996 पर्यंत ओझोन डिप्लिशन करणारे जेवढे काही सबस्टन्स आहेत, ओझोन डिप्लिटिंग सबस्टन्स, त्यांना पूर्णपणे थांबवलं गेलं पाहिजे. कुठपर्यंत, 1996 पर्यंत थांबायला पाहिजे या करारामध्ये सांगितलेलं आहे. ठीक. हे 2 पॉईंट मी तुम्हाला सांगितले कराराच्या अंतर्गत, लक्षात राहू द्या. पुढे लंडन करार 1989. 2 सालचं अंतर आहे का, 85-87 बरोबर लक्षात राहू द्या. तो 85-87 नंतर आता पुढे आहे 89 लंडन करार.
लंडन करार 1989. तर लंडन करार 1989 याच्याबद्दल काय बरं का, तर लक्षात घ्या. क्लोरोफ्लोरोकार्बन आणि हॅलॉन्स, राईट का, याच्यावरती 2000 सालीपर्यंत बंदी यायला पाहिजे. बघा, हा पण एक करार होता. या कराराअंतर्गत काय सांगितलं गेलं, या कराराअंतर्गत सांगितलं गेलं की 2000पर्यंत क्लोरोफ्लोरोकार्बन्स आणि हॅलॉन्स जे काही आहे यांना निर्मिती करणारे किंवा यांना जे काही आहेत कुठल्या तरी प्रोडक्टमध्ये यूज करतात, यांना कुठल्या तरी प्रोडक्टमध्ये यूज करत असतात. सो प्रोडक्ट तयार करण्यासाठी यांना यूज करत असतात. तर जे काही प्रोडक्ट असतील त्यांच्यावरती बंदी जी काही आहे पूर्णपणे घातली गेली पाहिजे. कुठपर्यंत, 2000 सालापर्यंत. तर 2000 सालीपर्यंत जे काही आहे, जे क्लोरोफ्लोरोकार्बन्स आणि हॅलॉन्सचे जेवढे काही प्रोडक्ट असतील त्यांच्यावरती बंदी यायला पाहिजे. तो क्लोरोफ्लोरोकार्बन्स आणि हॅलॉन्स वर 2000पर्यंत बंदी यायला पाहिजे, राईट. ही जी काय आहे या करारच्या अंतर्गत सांगितलेलं होतं. नंतर पुढे काय बरं का, तर या करारच्या अंतर्गत दुसरा पॉईंट सांगितला होता काय, मिथाइल क्लोरोफॉर्म. आपल्याला माहिती आहे ना मिथाइल क्लोरोफॉर्म. सो मिथाइल क्लोरोफॉर्म आणि कार्बन टेट्राक्लोराइड जे काही आहेत ना, हे सुद्धा ओझोन डिप्लेटिंग लेअर असतात, असं जे काही आहे या करारच्या अंतर्गत घोषित केलं गेलं. लक्षात घ्या, काय सांगितलं मी तुम्हाला, लंडन करार 1989, लंडन करार 1989 याच्या अंतर्गत क्लोरोफ्लॉर्म कार्बन आणि हॅलॉन्सच्या प्रोडक्टवरती, हे ज्या प्रोडक्टमध्ये यूज करत असतील ना त्यांच्या प्रोडक्टवरती म्हणा किंवा यांच्या यूजवरती 2000पर्यंत बंदी घातली गेली पाहिजे. हा पॉईंट होता. दुसरा पॉईंट मी तुम्हाला सांगितला काय बरं का, की मिथाइल क्लोरोफॉर्म आणि कार्बन टेट्राक्लोराइड जो काही आहे हे ओझोन डिप्लीट करण्यामागे, हे जे काही आहेत ओझोन डिप्लीट करण्यामागे जे काही आहेत यांचा हात असतो, हा लंडन करारच्या अंतर्गत सांगितलेला आहे, राईट. किंवा मिथेन क्लोरोफॉर्म आणि कार्बन टेट्राक्लोराइड जे काही आहे हे ओझोन डिप्लीटिंग सबस्टन्स असतात, हे घोषित केले गेले लंडन करारमध्ये. ओके, हे झालं. नंतर तुम्ही जर बघायला गेलात तर पुढचा, पुढचा कोणता आहे बरं का, कोपेनहेगन परिषद. लास्टवाला आपण याला लास्ट ठेवूयात. आता काय बरं का, कोपेनहेगन HAGEN कॉन्फरन्स. तर आता एक संसद भरली, एक परिषद भरली होती, कोपेनहेगन कॉन्फरन्स जी काही ते भरली गेली होती, राईट का. तर याच्यामध्ये मी काय सांगितलं आहे, ही जी काही आता ही परिषद भरली होती 1992मध्ये, ठीक आहे. हे जे नाही 1992मध्ये, ते 1992मध्ये ही जी काही आहे, तुम्हाला काय प्रश्न विचारतील मी, त्या क्रम विचारतील. क्रम जे काही ओझोन डिप्लिशन याच्यासाठी जे काही आंतरराष्ट्रीय इंटरनॅशनल लेवलला जे काही हे केले गेलेत कंट्रोल करण्यासाठी जे काही संस्था वगैरे आल्या असेल त्यांचा क्रम सांगा. एक नंबर सांगितला तुम्हाला मी, व्हिएना कन्व्हेन्शन फॉर द प्रोटेक्शन ओझोन लेअर 1985, नंतर मॉन्ट्रियल ॲक्ट सांगितला 1987, लंडन करार सांगितला 1989 आणि कोपेनहेगन परिषद 1992, राईट का. तर 1992 आता याच्यामध्ये काय, या परिषदेमध्ये काय सांगितलं गेलं, 1996 पर्यंत क्लोरोफ्लोरोकार्बनवरती बंदी हे सांगितलं गेलं. दुसरा पॉईंट काय सांगितलं गेला परिषदेमध्ये, 2030 पर्यंत हायड्रोफ्लोरोकार्बन HCFC यांना म्हणतात हायड्रोक्लोरोफ्लोरोकार्बन. तर हायड्रोक्लोरोफ्लोरोकार्बन जे काही आहेत ना, यांचे जेवढे काही प्रोडक्ट बनतील त्या सगळ्या प्रोडक्टवरती बंदी घालायला पाहिजे. तो कोपेनहेगनचा परिषद जी भरली गेली होती 1992मध्ये, त्या 1992च्या परिषदात काय सांगितलं की 1996 पर्यंत जे काही आहे क्लोरोफ्लोरोकार्बनवरती बंदी घालायची, राईट का. आणि 2030 पर्यंत हायड्रोक्लोरोफ्लोरोकार्बन जे काही आहेत ना त्यांच्या उत्पादनांवरती बंदी घालायची, ठीक. अशा पद्धतीने पुढे जर बघायला गेलं तर काय बरं का, तर पुढचा आहे मिथाइल ब्रोमाइड जो काही आहे, हा मिथाइल ब्रोमाइड या परिषदांतर्गत सांगतोय मी, कोणती, कोपेनहेगन परिषद. तर मिथाइल ब्रोमाइड जो आहे, मिथाइल ब्रोमाइड जो काय आहे ना, हा आपला ओझोन डिप्लिटिंग सबस्टन्स आहे असं घोषित केलं गेलं या परिषदेमध्ये. तर या परिषदेमध्ये काय काय मी पुन्हा सांगून देतो, लक्षात घ्या. या परिषदेमध्ये घोषित केलं गेलं